विद्यार्थी रिक्वेस्ट पाठवण्यासाठी आणि ट्रान्सफर करण्यासाठी सरलवर सुरुवात झालेली आहे। तर यासाठी आपल्याला दिलेली जी वेबसाईट आहे ती आहे education.gov.in। गूगलमध्ये जरी आपण सर्च केली तरी ती वेबसाईट आपल्याला सापडते। ती वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर आपण स्टुडंट पोर्टलवर जायचं आहे आणि इथे यूजर लॉग इन करायचं आहे। आपल्याला सुरुवातीचं पेज आपण क्लोज करायचं, यूजर लॉग इनवर जायचं आहे। यूजर लॉग इनमध्ये गेल्यावर आपल्याला हेडमास्टर हा रोल सिलेक्ट करायचा आहे आणि इथे आपल्या शाळेचा UDAS कोड आपल्याला द्यायचा आहे जो 2731 या अंकांनी सुरू होतो। 2731च्या नंतर आपल्या जिल्हा आणि तालुक्याचा जो संकेतांक आहे तो त्याच्या पुढे टाकायचा आहे। 0705 माझ्याकडे एक आहे आता 0705 आणि 701 असा एका शाळेचा UDAS कोड आहे आणि इथे आपल्याला पासवर्ड माहीत असेल तर पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। परंतु या शाळेचा पासवर्ड माहीत नाही, त्यामुळे आता मी काय करणार आहे, इथे फॉरगॉट पासवर्ड क्लिक करणार आहे आणि फॉरगॉट पासवर्डवर क्लिक केल्याच्या नंतर त्या शाळेचा यूजर ID आणि मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आपल्याला इथे दिसेल। जर आपल्याला मुख्याध्यापकांची त्या जन्मतारीख इथे माहिती असायला हवी। ती जन्मतारीख आपण जर माहिती असेल तर टाकू शकतो आपण 2/7/1981 अशी आपण तिथे जन्मतारीख टाकूया। 2/7/1981 आपण इथनं सिलेक्ट करून घ्यायची आहे। 2/7/1981 मध्ये अगोदर वर्ष आपल्याला निवडावं लागेल। इथे 7 म्हणजे जुलै हा महिना आहे आणि 2 तारीख सिलेक्ट केली की 2/7/1981 असं तिथं येऊन जाईल। मग इथे आपल्याला नवीन पासवर्ड द्यायचा आहे, त्याच्यामध्ये अल्फाबेटिक आणि न्यूमरिक असे दोन्ही अंक असले पाहिजे। त्यामध्ये पहिला आपण कॅपिटल ठेवूया। असा मी इथे एक पासवर्ड दिलेला आहे, तोच पासवर्ड इकडे रिटाईप करायचा आहे आणि याला रिसेट म्हणायचं आहे। रिसेट म्हणल्याच्या नंतर पासवर्ड चेंज्ड सक्सेसफुली, न्यू पासवर्ड हॅज बीन सेंट ऑन युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर, याला ओके करायचं आहे आणि या मोबाईल नंबरवर तो पासवर्ड। तर परत बघूया आपण आता नवीन पासवर्ड या शाळेचा आपण मोबाईलवर आपल्या मुख्याध्यापकांचा आलेला आहे, त्या पासवर्डने आपण ओपन होते का आता पाहणार आहोत। इथे आपल्या शाळेचा UDAS कोड आपल्याला टाकायचा आहे 27310705 आणि 701 असा UDAS कोड आपण टाकलेला आहे। पासवर्ड आपल्या मोबाईलवर जो आलेला आहे तो टाकायचा आहे। इथे कॅप्चा कोड आपल्याला इथे जो कॅप्चा कोड दिसतो तोच इथे टाकायचा आहे 64947 आणि याला लॉग इन करायचं आहे। तर विद्यार्थी आपल्या शाळेतून सोडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सेंड रिक्वेस्ट पाठवण्यासाठी आपल्याला या लॉग इनचा उपयोग करायचा आहे। परंतु बऱ्याच जणांना पासवर्ड चेंज करण्यासाठी पासवर्ड माहीत नसते, त्यामुळे बऱ्याचशा अडचणी येत आहेत। तर तो पासवर्ड कसा चेंज करावा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि सर्वांना मदत मिळेल। धन्यवाद।